जय श्री माताजी. जय श्री माताजी. ताई, आपला थोडक्यात परिचय द्या ना. माझं नाव रुपाली नितीन साबळे. मी अमरावतीमधून आलेली आहे. हं. ताई, आपण सहयोगात कधी आलात? मला सहयोग 2007 मध्ये मिळाला. ताई, सहयोग तुम्हाला कोणाकडून मिळाला? आमच्या गावाला आईकडे माझ्या एक चुलत वहिनी करायच्या. हं. तर त्यांचा मुलगा ना रागाने निघून गेला घराच्या बाहेर. हा हा हा. तर दुसरे दादा वहिनी सहयोग करायचे. तर त्यांनी चैतन्य चेक करून सांगितलं की तो संध्याकाळपर्यंत घरी परत येणार. तर तो संध्याकाळी घरी आला. मग आमच्या गावामध्ये चर्चा झाली. तसंही मी श्री माताजींची प्रतिमा बघितल्यानंतर मला एकदम त्यांच्याबद्दल असं एकदम आवड तयार झाली. तर मला त्या आवडायलाच लागल्या खूप. तर मला तर मग मला तेव्हापासून मग त्यांचं मिरॅकल घडलं त्या वहिनीसोबत. तेव्हापासून त्या करायला लागल्या. मग आम्ही त्यांच्याकडे जायचो, त्यांच्या घरी ध्यान करायचो, त्यांच्या घरी ते कुंकू वगैरे लावायचो तिथे. तर तिथून आमची सुरुवात झाली सहयोगांची. तेव्हापासून सहयोग करायला लागला. पण ताई, तुम्ही म्हणजे सहयोगात आलात कसं? म्हणजे अगोदरचं तुमचं सहयोगाचं जीवन कसं होतं आणि सहयोगामध्ये आल्यावर म्हणजे एक मिनिट हा, तुम्ही म्हणजे सहयोगाच्या अगोदर तुमचं जीवन कसं होतं आणि सहयोगात आल्यानंतर तुमचं जीवन कसं आहे? सहयोग मला माझ्या लग्नाआधीच मिळाला 2007 मध्ये. मग मी 11वीला होती त्यावेळेस. तर त्यावेळेस तर काही टेन्शन नसते मुलींना, फ्री मध्येच राहते. आणि तरी पण मला ना श्री मातांची एकदम आवड लागली. त्याच्यानंतर मी करायला लागली. तर मग हळूहळू माझं लग्न वगैरे झाल्यानंतर तर त्याच्यात जसं जसं माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेले, मला आनंद येत गेला. तर आणखी त्याच्यात रुजत गेली मी. सहयोगातील ताई एखादा अनुभव सांगा ना तुमचा. मला तसे तर छोटे मोठे खूप सारे अनुभव आहे. तर माझा एक अनुभव आहे की माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला होता. तर त्यांना 3 दिवस बिलकुल बेहोश होते ते. काहीच हालचाल करायची नाही. सर्वजण म्हणायची गॅरंटीच नाही यांची. तर एक ना नाशिकला श्री माताजींची पूजा होती 2016 मध्ये. तर ती पूजा होती समजा उद्याला. तर मी श्री माताजींना हृदयातून अशी प्रेयर केली, श्री माताजी, उद्या तुमची गणेश पूजा आहे आणि ह्या मुलाला तुम्हाला काही झालं तरी ह्या आजारातून बाहेर काढायचं आहे. तर त्याच दिवशी माझ्या मिस्टरांनी हालचालीला सुरुवात केली. नंतर त्यांना MR मध्ये टाकण्यात आलं. तर तिथून त्यांची प्रकृती ठीक व्हायला लागली. म्हणजे आता तुम्ही असं म्हणताय की श्री माताजींना मी प्रेयर केली आणि श्री माताजी लगेच माझ्या मिस्टरांना तब्येतीमध्ये सुधारणा झाली. तर श्री माताजी असंही म्हणतात की बाबा, तुम्ही जर घरातील एकही व्यक्ती सहयोग करत असेल तर त्याचा पूर्णपणे तुमचा सगळा इफेक्ट तुमच्या पूर्ण घरावर होतो. बरोबर. तसंच मग तुम्ही घरात एकट्या सहयोग करत होतात, म्हणजे श्री माताजींनी तुमची प्रार्थना ऐकली. म्हणजे हे श्री माताजींनी ऐकली म्हणण्यापेक्षा हे परम चैतन्याचे जे असते, आपली जी कुंडलिनी शक्ती जागृत होती आणि चैतन्य लहरी ह्या पूर्णपणे आपल्यामधून सतत वाहत राहतात आणि जे कार्य करतात त्या चैतन्य लहरीच कार्य करतात. श्री माताजी काय म्हणतात की मी काहीच करत नाही, तुमची शक्ती हे सर्व काही करत असते. अगदी हे बरोबरच उदाहरण आहे ताई, आणि हे तुम्हाला ते अनुभवायला पण मिळालं. तर श्री माताजींबद्दल अजून तुम्हाला काय सांगायचं असेल तर तुम्ही नक्कीच सांगा ताई. माझ्या बाबतीत तर श्री माताजी माझ्यासाठी सर्वच काही आहे. आणि ही जी सृष्टी आहे ही पण श्री माताजीच आहे. जे ही सृष्टीत जे सर्व हे मिळते, ऊन वारा पाऊस, ही त्यांचीच परमशक्ती आहे. तर त्या साक्षात आदिशक्तीचा अवतार आहे. हो. त्यांच्या समोर जे काही इच्छा केली ती प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते. माझा विचार असा आहे की हा सहयोग जे काही लोक विश्वामध्ये करत आहे ते सर्व इतके आनंदी आहे की त्यांचं जीवनच बदलून गेलेलं आहे. सगळ्यांचं जीवन बदलून गेले, कारण श्री माताजीने असं कोणालाच रिकामं ठेवलं नाही. सहयोग ध्यान करतात त्यांना काही ना काही श्री माताजीने दिलेलंच आहे. काही नाही जरी दिला तर त्यांना मनाची शांती तरी मिळालेलीच आहे किंवा स्वतःचं आरोग्य तर मिळालेलंच आहे. म्हणजे सहयोग ध्यान जो करतो तो रिकाम्या हाताने कधीच राहत नाही. त्याला आणि त्यांनी काही बाहेरचं काही सांगितलेलंच नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे कुंडली जागृतीचं, तर तेच त्यांनी आपल्या शरीरामध्ये जी कुंडली शक्ती आहे ते जागृत करून देतात आणि तिच्या माध्यमातून हे सर्व कार्य त्या शक्तीमुळे सर्व कार्य होतो. पण सहयोग आता ध्यान करणं म्हणजे हे वेगळं काहीच करणं नाही. जसं आपल्या दैनंदिन
आपण दिवसाचे जर आपल्या असते कामं वगैरे तसंच जसं म्हणा योगा करणे किंवा फिरायला जाणे हे आपल्याला दररोज केल्यावर फ्रेश वाटतं. तसंच ही एक आपली एक दैनंदिन गरजच आहे मेडिटेशन म्हणजे. मेडिटेशनची आताच्या याच्यात तर खूपच गरज आहे, हा कारण आजचं इतकं विचलित झालेलं आहे की धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस हो. पूर्णपणे विसरून इतका तो विचलित झालेला आहे. विचलित झालेला आहे. तर म्हणजे सर्वांसाठी मेडिटेशन हे खूपच काळाची गरजच आहे. काळाची गरजच आहे, कारण की मानवांपाशी सर्व काही, पैसा आहे, सर्व काही आहे, पण शांती नाही. शांती नाही. आणि हा योग असा आहे, हा सहयोग असा आहे की आपलं एक वेळेस आपण मेडिटेशन केलं 5 किंवा 10 मिनिट, तर त्याच्यातून आपली स्थिती एवढी रिलॅक्स होऊन जाते, आपले विचार कमी होतात आणि आपल्याला एकदम आतून शांती, आनंद वाटतो. तर ते शांती बाहेर कुठेच मिळत नाही. फक्त ती सहयोगात. हो, फक्त ती सहयोगात मिळते. आज तुम्ही अमरावती मधून आलेला हो आहात हो, अमरावती. प्रचार प्रसारासाठी, आणि अमरावती मधून यायचं म्हणलं तर किमान 10-12 तास तरी हो लागतात हो, यायला. 9-10 तास 10 लागते. तास लागतात. त्याचा विचार न करता तुम्ही हे जे ज्ञान मला मिळालंय, पण हे बीड जिल्ह्यातील परळी हा जो तालुका आहे इथील सर्व लोकांना हा सहयोग मिळावा याच उद्देशाने हो, हो. खूप लांबून लोक इथं आलेले आहेत येत. प्रचार प्रसारासाठी. कारण ही सहयोगाची माहिती सर्वांना मिळावी. आणि या लोकांचा काहीच उद्देश नाही, ह्यांना कोणी पैसे दिलेले नाहीत किंवा काही नाही, हे स्वतःच्या खर्चाने इथपर्यंत आलेले आहेत की हे ज्ञान, फक्त हाच उद्देश आहे की हे ज्ञान दुसऱ्यांपर्यंत मिळावं आणि पोहोचवावं. आज उद्या पब्लिक प्रोग्राम आहे, नाथ यात्रा मैदान, नाथ रोडला. हा एक मोठा पब्लिक प्रोग्राम आहे आणि परळीकरांनी सर्वांनी तुम्ही यावं म्हणूनच सगळ्यांची इच्छा आहे त्या कार्यक्रमाला. आणि सगळ्यांनी सहयोग ध्यान करावा हाच एक उद्देश आहे. जय श्री माताजी. जय श्री माताजी.